ओवळा माजीवाडा या मतदारसंघाकडे जाऊया। शिवसेना शिंदे गटाचं पारडं इथं जड दिसतंय। शिवसेना शिंदे गटाला इथं आता आपण बघतोय की हा जो मतदारसंघ आहे तो राखण्यात यश येऊ शकतं। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत ते देखील आपण पाहूयात। ओवळा माजीवाडामध्ये नेमकं काय होऊ शकतं, ओवळा माजीवाड्याच्या नागरिकांनी कोणाला निवडलेलं आहे ते आपण बघतोय। प्रताप सरनाईक यांच्या नावावर तिसऱ्यांदा नागरिक जे आहेत त्यांनी मतदान त्यांना मोठ्या प्रमाणात केलं असल्याचं दिसतंय, कारण संभाव्य आमदार ते होऊ शकतात। प्रताप सरनाईक हे तिसऱ्यांदा हॅट्रिक मारण्यासाठी सज्ज होते। नरेश मनेरा या ठाकरे गटाच्या इकडून नगरसेवक असणाऱ्या नरेश मनेरा यांचं आव्हान प्रताप सरनाईकांच्या पुढे होतं, परंतु प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आपला गड राखण्याची शक्यता आहे। या ठिकाणी देखील मनसेचं एक कडवं आव्हान प्रताप सरनाईकांच्या पुढे होतं, परंतु तरी देखील आपण बघतोय संभाव्य आमदार म्हणून प्रताप सरनाईक यांचं नाव आता पुढे आलंय। आपण पाहिलं प्रताप सरनाईक यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होतोय, संभाव्य आमदार म्हणून त्यांना निवडलं जात आहे। तिसऱ्यांदा, जसं तुम्ही आता सांगितलं, तिसऱ्यांदा त्यांना मतदारांनी कौल दिलेला आहे। म्हणून याची काय कारण आहेत, तिसऱ्यांदा आमदार होताना नेमकं तिथे त्यांना मतदार का निवडतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्या प्रतिनिधींकडून जाणून घेऊयात हीच सर्व कारण। माजीवाडा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार प्रताप सरनाईक हे चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत। 2009 सालापासून शिवसेनेच्या तिकिटावरती ते सलग निवडून आलेले आहेत। यावेळी ते शिवसेना शिंदे गटाचे शिलेदार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यांना आव्हान इथे शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर नरेश मनेरा यांचं असणार आहे। येथेही तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे, कारण मनसेने इथे संदीप पाचंगे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं आहे। एकंदरीत हा मतदारसंघ जर बघितला तर इथे उच्च मध्यमवर्गीय यांची वस्ती आहे, पण याशिवाय उत्तर भारतीय आणि इतर समाजाच्या लोकांचे झोपडपट्टी वस्ती सुद्धा आहे। त्यामुळे इकडची मतं ही डिवाइड होण्याची शक्यता आहे। प्रताप सरनाईक यांनी जेव्हा शिवसेनेमध्ये 2 गट झाले, जेव्हा तो बंड झाला असं म्हटलं गेलं, त्यावेळेला सुमारे 900 कोटींची किंवा 1000 कोटींची कामं त्यांनी मंजूर करून घेतली होती। खुद्द मुख्यमंत्री यांनी अनेक वेळा भाषणांमध्ये त्याचा उल्लेखही केलेला आहे। त्यामुळे या मतदारसंघाचा विकास पुरुष म्हणून प्रताप सरनाईकांकडे पाहिलं जातं। असं असलं तरी इकडे पाण्याचा मुद्दा सध्या पेटलेला आहे। त्यामुळे या पाण्यावरून ही मतं कुठे वळतात हे आता पाहावे लागेल। तरीही सध्या तरी प्रताप सरनाईक यांचा विजय निश्चित मानला जात आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।